हॅलो फ्रेंड्स, या कडाडत्या गरमीसाठी कमी करण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील काही निवडक टिप्स गरमीतून बाहेर पडण्यासाठी मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे। मी सारिका आणि आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत करते। टिप नंबर 1, कडक उन्हामुळे बरेच वेळा लघवीच्या जागी जळजळ होते किंवा सारखं थोडी थोडी सुसू येते, जळजळ होणं, पायाला भेगा पडणं अशी तक्रार उद्भवते। तर काय कराल? तर रात्री झोपण्याआधी एकतर एखादी घरी लावलेली कोरफड घ्यावी आणि त्याच्यामध्ये गोडे तेल म्हणजे खाण्याचं कुठलंही तेल असेल ते मिक्स करून 2 मिनिटं पायाला मसाज करावा। कोरफड नसेल तर कुठलंही खोबरेल तेल घेऊन मसाज करा, पायाची जळजळ लगेच थांबेल। आणि समजा जर तुमच्या पोटात जळजळ होते किंवा सारखं सू होते आणि त्या प्रायव्हेट पार्टला जर जळजळ होत असेल तर सब्जा भिजवून ठेवायचा आहे आणि पाण्यात किंवा दुधात थोडीशी साखर घालून प्यायचं आहे। पोटातले गरमी होण्याचे, जळजळ होण्याचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतात। जेवणामध्येही थोडासा बदल करावा लागेल जेणेकरून शरीरातील गरमी कमी होईल, जेणेकरून घामोळ्या येणार नाहीत, त्वचा जळजळ करणार नाही। तर काय कराल? जेवणामध्ये दही, ताकाचा वापर जास्त प्रमाणात करा, फ्रूट्सचा वापर करावा आणि काकडी, कोशिंबीर जास्त प्रमाणात घ्यावी। याने शरीरातील उष्णता कमी होते। आता म्हणाल आमची ऐपत नाही रोज एवढा खर्च करायची, तर घरी कांदा, टोमॅटो तर असतोच ना, त्याचा वापर करा। कच्चं खा जेवताना आणि लसूणचं प्रमाण थोडंसं कमी करा गरमीमध्ये आणि फरक बघा किती पडतो ते। महिलांनी उन्हाळ्यात त्वचेची काळजी बिना खर्चिक कशी घ्यावी? तर उन्हाळ्यात मेकअप करणं अवघड आहे, घामाने लगेच खराब होतो, म्हणून मेकअप करणं सोडायचं का? किंवा घरात स्वतःला फ्रेश कसं ठेवावं? तर सकाळी अंघोळ करताना साबण न वापरता फक्त बेसन चेहऱ्यासाठी वापरा आणि शक्यतो थंड पाण्यात अंघोळ करा, म्हणजे घाम कमी येईल आणि फ्रेश वाटेल, शिवाय त्वचाही मऊसूत होईल। दुपारी 1 ते 2, 2:30 पर्यंत पडदे बंद ठेवा किंवा खिडक्या बंद करून खिडकीच्या आतल्या भागाला पाण्याचा हबका मारा। बघा बाहेरची कडक उन्हाची गरमी आतमध्ये जाणवणार नाही। मे महिना आणि लाही उन्हाळा त्याच गृहिणीला जास्त जाणवतो जी किचनमध्ये बराच वेळ घालवते, म्हणजे गॅसवरची कामं, त्यामुळे एखादं काम करणं। जोपर्यंत उन्हाळा संपत नाही तोपर्यंत जेवणच बनवू नका असं मी म्हणत नाही, फक्त गॅसवरती ज्या पदार्थाला जास्त वेळ लागतो जसे की पोळ्या, भाकरी, नॉनव्हेज, अति टाइम लावणारे पदार्थ, कुठलेही पदार्थ त्याची तयारी किंवा वाटण वगैरे सकाळी 12च्या आत, संध्याकाळी 5 नंतर करायला घ्या, म्हणजे भर उन्हातला त्रास कमी होईल, गरमी टाळता येईल। किचनमध्ये राहून गरमीची सुटका कशी करावी? तर महिलांनी उन्हाळ्यात बिना खर्चिक काळजी कशी घ्यावी? तर उन्हाळ्यात मेकअप करणं अवघड आहे, घामाने लगेच खराब होतं। या सगळ्या गोष्टीचा नेक्स्ट व्हिडिओ डिटेलमध्ये येणार आहे। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।